गुड मॉर्निंग, शुभ सकाळ फॅमिली. कसे आहेत मग? मज्जेत ना? चला तर मग मी सकाळी वाजलेले आहेत 6 आणि मी आलेली आहे पहिल्या कामावरती. तर खूप जणांच्या काय काय कमेंट आहेत त्याच्यावरती आज मी बोलणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच मी आज काय काय बनवलेलं आहे तेही आपण पाहूयात. तर इथे मी पहिल्या कामावरती मला बनवायची होती हलकीशी ग्रेव्हीवाली शेवग्याची शेंग बनवायची होती, तसेच चपाती बनवायची होती, जी की हे लोक टिफिनसाठी घेऊन जातात. आणि सकाळी नाश्त्यासाठी इथे मला बनवायची होती मॅक्रोनी. मग पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतली आणि यांचं सर्व जेवण मी अशा प्रकारे इथे बनवलेलं आहे. तर आता आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इथे मला बनवायचे होते दुधी भोपळ्याचे पराठे बनवायचे होते, म्हणजेच की धपाटे बनवायचे होते. मग पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतली, पीठ वगैरे मळून घेऊन त्यांचे मस्तपैकी अशा प्रकारे मी दुधी भोपळ्याचे पराठे बनवलेले आहेत. तर ते काम संपवून आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इथे मला बनवायचे असतात चपाती, कारण हे काम माझं फक्त चपातीचंच असतं. मग मस्तपैकी इथे मी चपाती बनवून घेतलेली आहे. तर आता हे काम संपवून मी आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इथे मला बनवायचं होतं डाळ, राईस, तसेच सॅलेड आणि मल्टीग्रेन यांची फुलका रोटी बनवायची होती, तसेच बटाटा वांग्याची भाजी बनवायची होती सुकी. मग सर्व पटापट तयारी करून यांचं जेवण मी बनवलेलं आहे. तर खूप जणांच्या कमेंट आहेत की टायमिंग वगैरे कसं मॅनेज करत असते आणि प्रत्येक कामावरती तुला किती टाईम लागतो असं. तर छोटी मोठी कामं आहेत, कोणाचं कमी जास्त वगैरे असतं, तर मी लवकरात लवकर कसं होण्याचा प्रयत्न करीत असते. तर प्रत्येक काम मी अर्धा तास ते पाऊण तासामध्ये संपवत असते. मग कोणाकडे कधी जास्त काम असेल तर 1 तास किंवा सव्वा तास मला लागत असतो कामावरती. तर आता ते काम संपवून मी आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इकडे मला बनवायची होती, सुरुवातीला मी ते कुकरमध्ये मूग आणि राईस थोडंसं 2 शिट्टी द्यायला लावलेलं आहे. पीठ वगैरे मळून घेतलं, कारल्याची क्रिस्पी अशी फ्राय करायचं होतं मला कारलं, आणि हलकीशी ग्रेव्हीवाले मूग बनवायचे होते आणि चपाती. मग पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतली आणि यांचं सर्व जेवण मी अशा प्रकारे बनवलेलं आहे. तर आता हे काम संपवून आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इथे मला बनवायची होती पापडी बनवायची होती, किंवा वालही बोलतात कोण कोण या शेंगांना. तर मग ती पटापट निवडून वगैरे घेतली आणि एका गॅसवरती बनवायला टाकून दुसरीकडे मी लगेच नाचणीच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत. तसेच भाकरी बनवत बनवत मी बटाट्याचा मसाला बनवून घेतलेला आहे, कारण मला बनवायचे होते बटाट्याचे पराठेही काही बनवायचे होते. मग पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतली आणि अशा प्रकारे मस्तपैकी यांचं सर्व जेवण मी इथे बनवलेलं आहे. यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो नक्की करा. मग मस्तपैकी यांचं सर्व जेवण बनवलेलं आणि दीदीने माझ्यासाठीही नाश्ता मला दिलेला होता. मी नको बोललेली, कारण मी अगोदरच नाश्ता केलेला होता घरीच, पण दीदीने जबरदस्ती दिलेला, मग तो खाल्लेला. मग आलेली आहे आता पुढच्या कामावरती. तर आता हे काम माझं सर्वात शेवटचं काम आहे. तर इथे माझी रोजची चपाती किंवा भाकरी असतात. मग पटापट इथे मी चपाती आणि 2-3 मला बाजरीच्या भाकरी बनवायच्या होत्या, मग त्या पटापट इथे बनवलेल्या आहेत. तर आता मस्तपैकी सर्व कामं वगैरे संपवून मी निघालेली आहे घरी. आणि घरी येऊन जास्त भूकही नव्हती, तरीही आईने मला जबरदस्ती जेवायला दिलेलं. मग पटापट असं थोडंफार जेवण केलं. मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय, टेक केअर.